तर आज आपण ब्लाऊज वरून माप कसं घ्यायचं ते बघूया. तर बॉडी मेजरमेंटवर तर तुम्ही शिकले कसं घ्यायचं वगैरे. तर आता आपण ब्लाऊज वरून माप कसं घ्यायचं ते बघायचं. तर सगळ्यात आधी आपण सगळे हुक्क लावून घेतले. असा सगळे पुढचे हुक्क लावून घेऊन मग असं आतरून घ्यायचं आणि साफ धरायचं. सरळ असं धरून ह्या शोल्डर्स पासून हे जे टक्स आहे ते ना पाठीमागचं टक्स याच्यावर असं सरळ टेप धरलं तरी पण बोटानं थोडं हलकं असं खेचायचं हलकं. तर आता ह्या ब्लाऊजची लांबी 13 इंच आहे बरं का. 13 इंच ब्लाऊजची लांबी. आता त्याच्यानंतर सरळ असं छान साफ आतरून घ्यायचं असं ब्लाऊज. कधी बी थोडं एकेकाच्या शिलाईमध्ये मिस्टेक राहते. पुढचं मागचं भाग मोठं छोटं राहते होत नाही आतरायला. तर छान असं साफ करून घ्यायचं सगळं असं. त्याच्यानंतर इथून मापायचं. इथून छातीचा भाग मापायचा. तर ह्या ब्लाऊजचा 14 इंच निघाले म्हणजे 14चा दुसरा भाग किती होते 28 इंच. आता हे ब्लाऊज आहे 28 इंच चेस्ट साईज. ठीक आहे. आता ह्याची कंबर इथून असं कंबर मेजायचं. हे झालं 10.5 इंच. 10.5 म्हणजे डबल केलं तर किती होते 21 इंच. 21 इंच या ब्लाऊजची कंबर आहे. ठीक आहे. आता असंच हलवायचं नाही अजिबात. असंच जसं आहे तसं ह्या शोल्डर पासून इकडं ह्या शोल्डर पासून ह्या शोल्डर पर्यंत मोजायचं. किती आहे 8 इंच उरलंय. ठीक आहे ना. 8 इंच ह्या ब्लाऊजचं शोल्डर आहे. गळा रुंदी ह्या ब्लाऊजला 3.5 इंच आहे. तर 3.5 इंच आहे. तर आपण हे एकदम कमीच झालं 3.5 इंच म्हटलं ना. गळा किती म्हणलं हो का. 8 इंच आहे ना शोल्डर. तर इथं गळा रुंदी 3.5 आहे. तर 3.5 आणि इथं 6.5 याचा गळा आहे पुढचा गळा. ठीक आहे ना. आता हे एवढेच माप ब्लाऊजवर मी घेतले. 6.5 इंच याचा पुढचा गळा आहे. एक बार आपल्याला हे पण मोजून घ्यायचं किती आहे म्हणून. हे किती आहे बघा आता 2.25 इंच आहे. 2.2. ठीक आहे ना. शोल्डर शोल्डर आता इथे हे बघा. आता शिवणाऱ्याची मिस्टेक बी राहते. दोन्ही शोल्डर सेम येऊ. भाई जोडताना कमी जास्त धरलं की असं थोडं एकीकडचं जास्त इकडचं कमी राहते. तर आता आपण 2.25 शोल्डर आहे समजूया. ठीक आहे ना. 2.25 ह्याचं शोल्डर आहे. तर आता हे झाले एवढेच माप. मी माझ्या ब्लाऊज मध्ये हे एवढेच माप घेते. पुढचं आता ह्याचं कट कसं करायचं ते दाखवते. त्याची गरज नाही. ठीक आहे ना. आता कटिंग करू. सगळ्यात पहिले कपड्यावर कटिंग करताना सगळे 8 एकच आहे का कपड्याला सरळ करून घ्यायचं. सरळ करून घ्यायचं कपड्याला. आता ब्लाऊजची लांबी सांगा किती. 13 इंच लांबी आहे. +1 इंच केलं तर 14 इंच. ठीक आहे. 14 इंच लांबी. हे घेतलो. त्याच्यानंतर आता आपल्याला तिथं किती आलंय शोल्डर 8 इंच आले. 8 इंच 8 मध्ये 8चा अर्ध किती होते 4 इंच. तर आपल्याला आता शोल्डर मध्ये बाया जोडण्यासाठी पण मार्जिन पाहिजे ना. त्याच्यासाठी आपण 1 इंच प्लस करायचं त्याच्यात. 1 नाही. तर आता इथं आपल्याला किती करावं लागेल 8 आलं तर 9 इंच. 9चा अर्ध किती होते 4.5 इंच. 4.5 इंचला एक मार्क लावायचा. ठीक आहे. इथे पण आपण 4.5 इंचाला एक मार्क लावायचा. डाऊट असेल तर विचारा नक्की सांगते. आता 1 प्लस ऍड करा म्हणले बघा. हा प्रत्येकालाच करायचं का आपण ब्लाऊजवर जर ब्लाऊजवर जेवढं बी मेजरमेंट येते ना त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करायचं. बाया जोडण्यासाठी लागते ना माया आपल्याला शोल्डरचं. शोल्डर त्याच्यासाठी. ठीक आहे ना. आता हे झालं शोल्डरचं. आता आपण इथं किती घेणार आहोत 2 इंच.
2 इंच घेतल्यावर इथं किती उरलेले बघा, 2.5 इंच उरले आहे का नाही. 2.5 इंच म्हणजे त्यांचं तयार शोल्डर त्यांना 2.25 इंच उरलेले आहे की नाही. तर आपल्याला बी इथं 2.25 इंचच द्यायचं आहे. मग 2.25 म्हणजे अर्धा इंच यांचं शोल्डर जोडण्याला गेलं, मग इकडून आपण 2.25 इंच घ्यायचं. ठीक आहे ना. 2.25 इंच रेडी आलं तर आता जे बी उरतं इथं 2.25 इंच उरलाले. ठीक आहे. हा, मग आता त्यांचा छोट्या साईजचा गळा आहे, छोट्या साईजचा ब्लाऊज आहे आणि गळा एकदम डीप आहे, त्याच्यामुळे इथं 2.25 इंचाला लावलेलं आहे. आता हे आपण काय, मी मेथड आतापर्यंत माझ्या मेथडने तुम्हाला सांगितलं, पण कस्टमरच्या ब्लाऊजच्या अकॉर्डिंग आपण कटिंग करायला होता. ठीक आहे. 2.25 इंच इथं हे सरळ पाठीमागचं झालं. आता याच्यामध्ये आपण ह्याला रुंदी, आता छोटा एकदम छोटा साईजचा ब्लाऊज आहे ना, अर्धा इंच इथं सोडलो आणि ह्या गळ्याची लांबी कसं बघायचं. आता तुम्ही माप घेताना बघितलं असेल, मी गळ्याचे माप घेतलं नाही, फक्त पुढच्या गळ्याचं घेतलंय, मागचं घेतलं नाही. हे लाईन जे बी आपण आता ओढलाव हे तर कट करून जाते. आपल्याला हे क्रॉस आपल्याला कपडा सरळ करण्यासाठी होती ना, कट करून टाकते, तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. तुमचं बुक नाही थोडस. हे झालं. आता इथं आपण पाठीमागची पट्टी जोडण्यासाठी म्हणून 1/2 इंच सोडतो है ना. 1/2 इंच सोडणं का आपण जे पाठीमागे पट्टी जोडतो आपण, हा हे की नाही. हे बघा 13.5 आलं का नाही, इथं वरी बी अर्धा इंच जाते. वरी अर्धा इंच गेल्यावर तुमची तयार लांबी किती आली, 13 इंच आली की नाही. एवढं आपण सोडलं की नाही, तर 1 इंच एक्स्ट्रा घेतलं की हे 1 इंच आलं लक्षात तुमच्या. तर आता इथून आता ह्या लाईनीपासून पाठीमागचा गळा मोजायचा असल्यावर काय करायचं, हे असं इथं ठेवायचं असं, आणि हे झालं. एवढं जे त्यांचा ब्लाऊज जेवढं आहे तेवढं पाठीमागे आलं आपलं, हे आलं. आता आपल्याला काय करायचं, ह्याच्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन जोडावं लागतं इथं. ठीक आहे ना. तर इथं आपण असं 1/2 इंच थोडंसं वरी गेलो, म्हणजे जेवढं त्यांची पाठीमागचा भाग आहे तेवढंच आलं. आता तुम्हाला वाटलं असेल इथं आपण मार्जिन दिलं नाहीच की, हे तर जेवढं त्यांचं 2.25 उरलंय तेवढंच उरलंय इथं बी, आहे की नाही. त्याच्यामुळे आपण इथं बी मार्जिन द्यावंच लागते, 2 लाईन मध्ये जावं लागते. ठीक आहे. कारण आपण कोणतं का लावणार थ्रेड पायपिंगला, आपण अर्धे घेतलं ना एक्स्ट्रा, नाही घेतलंच नाही. त्यांचं तयार शोल्डर किती उरलंय, 2.25 इंच उरलंय, 2.2 उरलंय ना, है की नाही. एवढंच घेतलंय. हे अर्धा इंच त्यांची बाहेर शिलाईला गेलं, इथं 2.2 इथं आलंय, एक्झॅक्ट इथंच घेऊ का. तर आता आपण मी सरळच असं रेश ओढले, मग तुम्ही मला प्रश्नच विचारला नाही ताई, तुम्ही आपण घेतलं नाही म्हणून मार्जिन. तर आता आपण जेव्हा मी गळ्या जोडण्यासाठी जेव्हा मार्जिन घेणार ना, तर इकडच्या आतमधल्या साईडला घ्यावं. इथं बी मध्येच घेतले की मी मधल्या साईडला, आणि इथं बी मधल्याच साईडला. तर आता इथं गळ्याची रुंदी किती आली बघा, फक्त 1.5 इंच. ठीक आहे ना. त्यांचं किती आलतं, 3.5 इंच आलतं ब्लाऊज वर बैठतो तर आपण, आहे की नाही. आता इथं 2.25 इंच लावायचं नाही बरं का, छोटा गळा आहे लई. इथं 1.5 इंच आलंय की त्यांचं, तर इथं 2 नाही तर 2.25 बक्कळ झाले, लई झालं एवढंच, 2.25 असं. आता गोल गळाचा आकार द्यायचा असं. ठीक आहे. हे झालं. आता आपल्याला छातीचं माप लावायचे. आता ब्लाऊज वरून छाती किती आली, 28 इंच आली, आहे की नाही. सगळ्यात पहिले तर आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे नाही. मुंड्याचा आकार तर सांगते की तुम्हाला, 28 इंच जर आपले ब्लाऊजचं चेस्ट साईज असेल तर आपल्याला इथून वरून फक्त 4 नाहीतर जास्तीत जास्त 4.5 एवढंच घ्यायचंय. 4.2 ना. हा, मी 4ला पहिले लावते. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण इथं अर्धा इंच मध्ये गेलो, सेम मेथड जसं आपण पहिले कट केलतो बघा, तसं सेमच असं. त्याच्यानंतर इथून 2.25 इंच, आणि चेस्ट साईज आता 28चं किती येते, 7 इंच येते. 7 इंच हे, आणि प्लस शिलाई मार्जिन,
आता इथं कंबर किती आहे? कंबर 21 आहे बघा. 21 पूर्ण आहे. हो. त्याचं अर्ध 10.5 आलतं. आपण ब्लाऊजवर मापलो ना तर अर्ध्यावर मापलो आपण तर 10.5 आलतं ना. 10.5चं आलं 5.25 येते है ना. 5.25 येते. 5.25 ते झालं. 1 इंच आपण टक्स साठी घेतलो पाठीमागच्या आणि 2 इंच आपण एक्स्ट्रा जे आपल्या ब्लाऊजची माया राहते ते घेतलो आणि आपण सगळे हे निशाण जे आहे ते मार्क करून घेतलो. ठीक आहे. हे झालं. आता आपण मुंड्याचा आकार देऊ. मुंड्याचा आकार असं ह्या मार्कला भेट मिळत मिळत खालून जिथं चेस्ट साईज आहे तिथं थोडंसं खाली जायचं. ठीक आहे. आता मेजून बघायचं किती आलं हे. किती आले हे? 6.25 इंच. समजा 6 इंचला एक लाईन कमी आले ना एक लाईन. आता इथं सेम आपल्या ब्लाऊजला बी तेवढंच आहे का बघायचं. हे बघा सेम आहे. फोन येईल का? हेच आहे. Incoming voice call from Sweet Red Heart. सेम आलंय बघा. आता सेम आलंय. कधी कमी जास्त बी होऊ शकते. असं काही टेन्शन नाही की मी आता 4.25लाच घेतले 4.5ला घेतले म्हणजे करेक्ट येऊ शकते म्हणून असं बी राहत नाही बरं का. थोडस फरक राहतंय. 1/2 इंच अर्धा इंचाचा फरक होऊ शकते. ते कव्हर आपण कसं करायचं ते बी दाखवते मी तुम्हाला. आता इथं सेम आलंय. जे मी ह्या ब्लाऊजला आहे मी तर हे मापल नव्हते पहिले. मापल ते का नाही. मी माझ्या मेथडने इथं लावले. किती लावले इथं? ते 4 इंच फक्त लावले. करेक्ट आले. पण आता समजत नाही बी आलं. ब्लाऊजचं मुंडा थोडं मोठं झालं. इथं 4 लावलो आणि मुंड्याचं साईज थोडं मोठं झाले तर तुम्ही का करावं. हे तर बरोबर थोडं कमी पडलेलं आहे तुम्हाला 4 लावल्यावर. काय करणे इथं थोडं अर्धा इंच आपण खाली जावं. हे जे लाईन ओढलाव बघा आपण मुंड्यासाठी जे लाईन ओढलाव ना जर इथून मापून बघायचं पहिले तर हे मुंड्याचा आकार दिल्यावर ब्लाऊजचं मापून बघायचं आणि हे बी मापायचं. जर तुमचा ह्या ब्लाऊजवर मुंडा थोडासा जास्त झाला खाली एक लाईन असं वडून परत इथं सरळ एक बॉक्स बनवून मग जे सेम मेथड इथं बी परत मागे थोडं जाऊन इथून 1.25 इंच लावून तेव्हा तुमचा सेम परत मुंडा जसं ह्या ब्लाऊजला आहे तसंच येते. कमी किंवा जास्त आपण करू शकतो. आता हे अॅक्युरेट तर एवढं आले 4ला आले. कमी जर ह्या ब्लाऊजचं समजा आता मी इथं 6 इंच घेतलं 6 इंचापेक्षा पण थोडंसं कमी बी राहू शकते ब्लाऊजवर. कमी बी राहू शकते. कमी असलं तर वरी लाईन ओढायचं. जास्त असलं तर खाली लाईन ओढायचं. हे एवढंच. आता इथून किती घ्यायचं म्हणजे हे कोडं पडणारच नाही तुम्हाला. कोणत्याही ब्लाऊजला सांगलेलं तुम्हाला. ह्याच्यानंतर ह्या बऱ्याच मापाचे तुम्ही ब्लाऊज शिवत राहता होता कधी बी. हे आपण लावलो त्याच्यानंतर जास्त असलं तर खाली लाईन ओढून आणि बॉक्स बनवून घ्यायचं. कमी असलं तर वरी लाईन. मग सेम पण एकच कंडिशन आहे. ब्लाऊजला जेवढा बी मुंडा असेल तेवढा आपला इथं यावंच लागते. ठीक आहे ना. हे झालं. आता करेक्ट झालं की आता सगळं येतं. फक्त आपल्याला पाठीमागचं टक्स लावायचं आहे. 6.5 झाले पूर्ण टक्स मिळून. 6.5चा अर्ध होते 3.25 इंच. 3.25 इंच असं. डीप नेकला एकच ह्या लाईन पासून 1 इंच खाली घ्यायचं. मापत बसायचं नाही. काय नाही की किती घेऊ काय नाही म्हणून टेन्शनच घ्यायचं नाही. असं हे 1 इंचचं आपलं येते. आता हे कट करते मी. आता याच्यानंतर पुढे तुम्हाला दोन्ही पाठीमागचं आणि पुढचं कसं कट करायचं ते बी शिकवते मी पुढच्या आणि उद्या किंवा परवाच्या दिवशी. आता मेजरमेंट के साथ तुमचं पूर्ण गळा कट होलंय बरं का. आता हे मधल्या लाईनला जायचं तुम्ही. डीप नेक हाय म्हणून हे जे ब्लाऊज आहे ना एकतर छोट्या साईजचं आहे आणि वरून जास्त डीप आहे म्हणून ह्याला फक्त 1.5 इंचाला गळा आलाय. नाहीतर अगर समजा हे गळा थोडस वरी असलं असतं तर 2 इंचाला कट केल्याने बी ते बसतंय.
आणि आता हे शिवल्यावर तो आपण 1.5 इंचाला कट केला ना, हं. जेव्हा आपण शिवतो बघा इथं पट्टी जोडतो बघा, तर ते तयार तेवढं रेडी झाल्यावर थोडस पसरतंय ना गळा शिवल्यावर पट्टी लावल्यावर. आता 1.5 इंच आहे समजा, तर पाव इंच म्हणलं ना, अर्धा इंच गेला, 3.5 इंचाची बनते. जसं त्या ब्लाऊजला 3.5 इंच होतं ना, 3.5 इंचाची रुंदी बनते सेम. कळालं नसेल तर विचारा, काय तर असल्या तुम्हाला काही कळालं नसेल तर पहिल्यांदा तुम्ही ब्लाऊजवर मापाची कटिंग बघायला लावा. त्यासाठी काही कळणार तर विचारा प्रश्न. ओके आहे. ओके, थोडं इथलंच तेच ते माप घेतल्यावर ते समजेल मला. हा, ते आणि सांगते तुम्हाला एक्सप्लेन. ठीक. आता आपण मी तुम्हाला आताच सांगितलं ते इथं 1/2 इंच वरी जावं म्हणून. हो. आता आपण जेव्हा हे टक्स जोडतो बघा, हा. शिवतो बघा, हं. हे शिवल्यावर काय होते, असं गोळा होते, हे हा. इकडचं खाली जाते, खाली जात. आहे की नाही. आता दिसलेलं आता हे सरळ आहे कपडा. हं. हं? हं. जेव्हा तुम्ही शिवताव असं करताव तर हे कुठं गेलं, हे खाली चालले का नाही, खाली उरले का नाही. आता हे असंच जोडलं समजा, तर तुमच्या इथं जे फिटिंग करता बघा तुम्ही, तिथं नुसते असं चुन्या 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 येतात. हं. हे येऊ नये, हे प्रॉब्लेम होऊ नये, गळा अंगात घातल्यावर चुन्या येऊ नये म्हणून हे जे आपण दिलं बघा हं. कंबरपट्टी जोडण्यासाठी, हं. त्याला इथून थोडंसं- ह्या टक्स पासून इथून असं क्रॉसमध्ये क्रॉस मध्ये कट करायचं. कट करायचं. आता बी करू शकता, शिवतानाही करू शकता, हं. ते आपल्यावर आहे. ठीक आहे. असं हे कंपल्सरी आहे. आता हे झालं. आणि इथलं मार्किंग करून घेतलं नाही आपण अर्धे. हा, ते तुम्ही शिवताना करायचं होते ते चालतंय असं काही ठीक. एवढं हं. एवढं फक्त डीप खाली गळा असं उतरायचं ठीक. एवढं. हं. परत इकडूनच करू हवं, इकडूनच करूया. ठीक. कपडा बरोबर नाही ना. ते कपडा गोळा गोळा आहे तुमचा, त्याच्यामुळे थोडं प्रॉब्लेम. पिन लावत का नाही तर इथं? नाही, जरूरत नाही, कडक आहे ना कपडा. चला लय सोडा. मी त्या कपड्याला पिन लावून हं. जुळा ते आता कपडा तसं असल्यावर करावंच लागतं. तीन ते 4 प्रकारनं मी ब्लाऊज कट करते. आता आपण फ्रंट पार्ट कट करला. हं. तर सगळ्यात पहिले सेम तसंच जसं आपण 14 इंच असं हं. 14 इंच लांबी घेतले. पूर्ण इकडे येवलेलं आहे तुमचं कॅमेरा. हो. येले आता ठीक आहे. हं. 14 इंच हं. आणि त्याच्यानंतर इकडं पण थोडं 14 इंच सरळ रेष येण्यासाठी. हं. तुम्ही पाहिजे तर इकडे थांबताव का, नाही तर तुमचं सावली पडणार व्हिडिओवर. हे झालं. हं. आता सेम आपण त्याला किती गळा रुंदी 1.5 इंच घेतली आलती ना, हो. 1.5 इंच येतं. आणि इथं आता समोरचा गळा कट करला की नाही, सगळ्यात पहिले तर आपल्याला काज आणि हुकच्या पट्टीसाठी अर्धा इंच सोडायचं आहे. हं. 1/2 किंवा पाऊण बी सोडू शकता. हं. छोटा साईज आहे, अर्धा इंच बक्कळ झाला ह्याला. ठीक आहे. हं. ही लाईन ओढले पहिले. इथं काज पट्टी आणि हुकपट्टी येते आपली. ठीक आहे. आता इथून 1.5 इंच ह्या लाईन पासून पुढचेच जे बी माप लागणार आहेत हे लाईन सोडूनच पुढे. हं. आता इथं आपण लावतं 2.25 इंच. 2.25 बी लय हुल्ले ह्या ब्लाऊज साठी. दोनच. हा. गळ्याची लांबी किती होती पुढची? चेक केलं. 6.5 इंच होती. हा 6.5. 6.5 इंच होती. 6.5 इंच आपण इथं आता गळ्याची लांबी लावायचं. 6.25 लावायचं बरं का. आता आपल्याला शिलाई मार्जिन बी लागते ना, रेडी झाल्यावर ते 6.5 होते रेडी. 6.25 लावायचं. मग आता आपण इथं गळ्याचा आकार देऊन घेतला. ठीक आहे. आता शोल्डर किती लावाल ते सांगा. शोल्डरला 2.2. अडीच. आपण लावताना म्हणलं तीन हा, लावायचं. पूर्ण लावताना किती लावाल ते? 3 थोडी लावाल ते, मी 4.5. 4.5 लावाल ते. इथूनच घ्यायचं, हे लाईन सोडून द्यायचं बरं का, इथून. ठीक आहे ना. हं. सरळ रेष ओढले. त्याच्यानंतर इथून सेम इथून 4 इंचला घेतलो ना, हं. 4 इंच
सरळ बॉक्स बनवले सेम तसंच जसं आपल्या पहिलेच्या कटिंग मध्ये आहे. एक इंच पुढच्यासाठी 1 इंच. आता चेस्ट साईज किती लावलो आपण? 7 इथं आणि 2 इंच. इथं किती लावलं? तिथं 6.5 पूर्ण टक्सची मार्जिन मिळून 6.5 आले. 5.25 आलता ना? 5.25 मध्ये 1 इंच प्लस करून 6.5. 6.25 येते की मग 1 इंच प्लस केल्यावर 6.2. एवढंच येते. ठीक आहे. आणि तर 2 इंच मार्जिन. ठीक आहे. हे झालं. आता आपण मुंड्याचा आकार, हे मागची जी लाईन आहे ना तर आता हे तुम्हाला याद राहावं म्हणून मी आता एक बार मागचं मुंडावाचं काढते. तुम्हाला थोडं नवीन जे बी बघतील त्यांना बी कळावं ना. हे पहिली लाईन जी आहे ना बॉक्स केलेली ती पहिली लाईन आहे आपल्या पाठीमागच्या मुंड्यासाठी. पाठीमागच्या मुंड्यासाठी असं खाली जायचं. इथून हे जे आपल्या छातीचं जे बी मार्क आहे तेव्हा तिथं आपल्याला फक्त 2 लाईन खाली उतरायचंय. 2च लाईन. इकडे गेल्यावर थोडस खाली जायचं आहे. आणि आता हे जे सेकंड लाईन आली आहे ना, सेकंड लाईन जी आहे आपली पुढच्या मुंड्यासाठी आहे. असं हे दोन्हीमध्ये 1.25 इंचाचं अंतर राहावं. हे झालं पुढचा, हे मागचा मुंडा. हे आता पुढचा गळा रेडी आहे. आता आपल्याला क्रॉस बेल्टचं निशाण द्यायचं आहे. आता आपल्याला ब्लाऊजची लांबी किती आहे? 13 इंच आहे. 13 इंच आहे. तर आपण इथं 13 इंच लांबीसाठी आपण 11 इंचाला लावायचं. ठीक आहे ना? तुमचं 13 इंच आहे वाटतं. ठीक आहे ना? 11 इंचाला 9.5 हा 9.5ला तेच येते. सेमच येते. सेमच येते. आता असं ओढलो, लाईन ओढलो. ठीक आहे ना? छोटा आहे, लई छोट्या साईजचं ब्लाऊज आहे. आता आपण असं बी बघू शकता. मेन जे आपल्याला इथलं डिस्टन्स द्यायचं राहते बघा. ब्लाऊज वरून बघायचं असल्यानं आपण असं सरळ आतरून घेऊ. आता हे मेन टक्स आपल्या ब्लाऊजची असं सरळ ठेवून असं करून असं बी बघू शकतो आपण किती आले. हो का? असं बी बघू शकतो. 8 नाही, हे 7.5 आहे. 7.5 आहे या दोन्हीचा डिस्टन्स बरं का. असंही बघू शकता. नाहीतर आपलं मेथड तर आहेच सगळ्या मापासाठी. पूर्ण इथून किती घ्यायचं, हे किती घ्यायचं सगळं तुम्हाला मी सांगते पुढे चलून. 7.5 आले ना. 7.5चा अर्ध किती होते? 3.2 होते इथं. आणि हे ह्याचं 1.5 इंच. 1.5 आले का? हे 1 लाईन जास्त आहे फक्त 1.5 पेक्षा. इथं मेन टक्स किती लावलं? 9.5 शोल्डर पासून इथपर्यंत 3.5 होते. काय? ह्याचा 7.5 आहे ना. 7.5 आहे ना. हा 7.5 नाही 7.25 आहे त्याच्यावर. 7.5 7.25 असं काही आहे. 7.5चं बी किती होते? 3 6 3.5 झाला. 1 पॉइंट कमी जास्त होते का? एवढं आहे ना. पण नको एवढं लई उरलंय. एवढं लई होते त्यांचं ब्लाऊजचं थोडं वेगळं. आपल्या मेथडच्या हिसाबनीच चालवत आपण. ठीक आहे ना. हे छोटं दिसलं ना ब्लाऊज तर हेच ठीक आहे. 3.25 घेतलं व्हायचं का. आता याच्यानंतर इकडं 1.5 इंच. इकडं बी 1.5 इंच. इकडे 2.5 ते नंतर घेतो. आता असं बघितलं तर तुम्हाला हे ब्लाऊजची कंबर केवढी वाटलेली बघा. काही नाही एकदम छोटी कंबर नाही, शोल्डर गळ्याला याला 2. हा चालते. आता इथून 2.5 स्ट्रेट घ्या. असं स्ट्रेटच असं स्ट्रेट. ब्लाऊजची लांबी जास्त आहे. जेवढं ते ब्लाऊज आहे ना त्याच्या हिशोबाने ह्याची लांबी लई जास्त आहे. जेवढे छातीचं माप आहे बघा
लांबी लई जास्त आहे याची. 12 ह्या आहे. ब्लाऊजच्या छातीच्या अकॉर्डिंग ह्याची लांबी फक्त 12 किंवा 12.5 लगी झाली. आता तेवढीच राहावं, त्याच्यापेक्षा जास्त राहूच नाही. हे आता ते- धरल्यावर 12 आहे. नाही ते 13 इंच आपण 13 जसे जेवढं आहे तेवढंच घेतलं ना. आता बघा हे झालं, आता हे सगळे 4 टक्स झाले ना आपले. आता आपल्याला इथं खाली उतरायचं आहे. हे एवढंच 1.5 इंचाचा टक्स राहत नाही, कोणत्याही ब्लाऊजला राहत नाही. तर आता आपल्याला टक्सला वाढवायचं राहते खाली 1.5 इंच फक्त वाढवायचं. याला छोटा आहे ना ब्लाऊज, छोट्या ब्लाऊजला आपण 1.5 इंच फक्त वाढवायचं. हे झालं. सरळ असं खाली रेग ओढून एक इंच. बस फक्त 2 इंचाचं हे टक्स पडते. इकडे 1 इंच आणि इकडे 1 इंच एवढंच. आता मला हे तुम्हाला सगळं परत गिजगिज करत बसायची गरज नाही ना. हे सगळे हे ओढायची 1.5 इंचाचं इथं तुम्हाला कळतेच की आता मारताना हे 3 टक्स आपले 1.5 इंचाचे येणार आहेत. त्याच्यानंतर आता आपल्याला इकडे क्रॉस बेल्ट इथून वरून 1.5 इंच येणार आहे ना, म्हणून आता हे पण 1.5 इंचच आहे. सरळ आपण ह्याला मिळवायचं असं त्यालाच डायरेक्ट. इथे 2 इंच सोडून 2 इंचापर्यंत घेतलं तरी तेच आहे, कसं घेतलं तरी तेच होते ते. हो का? तेच. हं? आता आपण इकडे वाढवायचंय. 1.5 इंच, हा 1 इंच. हा ब्लाऊजला आता हे ह्यांचं सेम आहे भाग्यश्रीचं साईज, म्हणून हे मी फटाफट सांगलेलं की इथं 1.5 इंच वाढवायचंय म्हणून. मी इथं एक घेतलं, इथं 1.2 घेतलं. आता हे इथं बी 1 इंच वाढावं लागतं ह्याला. कावर म्हणजे फक्त 2 इंचाचाच टक्स आहे ना. ठीक आहे. द्या 1 मिनिट. ठीक आहे. बंद फोल्ड साईड माझ्याकडे आहे, ओपन साईड इकडे आहे. तर आपण ह्याला असं 4 फोल्ड केलं, 4 फोल्ड करून कपड्यावर. ठीक आहे. छोटीशी. हेच हाताबीच. त्याच्यानंतर आता सगळ्यात पहिलं कपडा सरळ करून घ्यायचं. हे लाईन कपडा सरळ करायची. कट करू का लगेच? हे झालं. आता आपण ह्याला तुरपाईचं बनवणार आहोत. ह्याला काय लेस वगैरे काहीच नाही ना, आपण ह्याला तुरपाईचंच बनवायला हात शिलायचं. 1.25 इंच घ्यायचं, 1.25 इंच. ठीक आहे. मी मापले नाही ते 1.25 इंचच येणार. आता त्याच्यानंतर आपलं मेथड कटिंग करायचं, हँड्स कटिंग करायचं तुम्हाला माहित पडले आहे की नाही. कसं करायचं, मुंड्याचा अर्धा भाग इथून क्रॉस लावायचं, त्याच्या पुढे 2 इंच आपलं एक्स्ट्रा मार्जिन लावायचं. जे लांबी आहे त्याच्यामध्ये 1/2 इंच प्लस करून लांबी लावायचं. बाहीची फिटिंग जी आहे तेवढं लावून परत 2 इंच झालं तुमचे हँड्स कटिंग. आता दुसरे तरीका, ब्लाऊज जर आपल्याकडे आहे तर सिम्पल वे ते लावायचं. ते किती हो का, सरळ असं ब्लाऊज असं ठेवायचं. असं फिटिंगचं मार्क लावलं असं शोधत लय लोक. ठीक आहे. पण सगळ्यात एक उलटी साईड. आता हे हो का, मी कधी बी असं धरते, हे ब्लाऊजचं पाठीमागचं आहे ना, असं धरते, असं धरायचं. हे फिटिंगचं आलं. आता इथून जे बी त्यांची ब्लाऊज बाही ठेवून असं ठेवायचं. हे पण हे जे टेक्निक आहे ना, ते सगळ्याच ब्लाऊजला काम येत नाही. पण आता हे गाववाल्याचा तरिका आहे, जे गावाकडले जे लोक राहतात बघा, त्यांनी करतात. ते शिकला तुम्ही. पण हे जे तरिका आहे ना, तेव्हाच काम देते जेव्हा ते कस्टमरचं ब्लाऊज एकदम करेक्ट फिटिंगला करेक्ट असलं तर तुम्हाला हे सगळं ठीक येतंय. पण तुमच्याकडे फ्युचरमध्ये असले पण कस्टमर येऊ शकतात की ताई आमच्या ब्लाऊज एक बी चांगले नाही, आम्हाला एक कुठंच फिटिंग बरोबर बसत नाही, तुम्ही आम्हाला तुमच्या मापानं बॉडी मेजरमेंटवर ब्लाऊज शिवून द्या म्हणून. असं बी येतात, कस्टमरला येतात. आता हे इथून कितीला मार्क करून घेतला तुम्ही? मार्क मी केलेच नाही की, ब्लाऊजच ठेवले की, बघितलं नाही तुम्ही. इथून मग किती घ्यायचा? आता मापलंच नाही, जेव्हा ब्लाऊजच ठेवले तर मापायची गरजच काय आहे. इथं मार्क केलं ते. हे बघा, ऐका, इथं ठेवले
हे इथं एक फिटिंगचा मार्किंग मार्क केलंय. इथे लावले हम्म. आणि इथं एक इथं marking. आता जे इथं शिलाई आली आहे बघा आपली, हम्म. इथं शिलाई आली आहे, हे फिटिंगचं झालं. आता शिवायला अर्धा इंच आपल्याला लागतंय ना, हो. है की नाही. हे दिले. त्याच्यानंतर परत इथे मुंडा आहे, मागच्या मुंडा जॉईंट केलेले आहे ना, हम्म. हे मार्क आहे. त्याला परत हाफ इंच शिलाई आपल्याला हा बाह्य जोडण्यासाठी. हम्म. हे एवढंच केलं. आता मी हे त्यांचा ब्लाऊज जेवढा आहे तसंच लावलं, तर इथून इथं मी मापलं कुठं, हम्म. मापलेच नाही ना. समजलंय. आता आकार द्यायचं तर आपल्याच हातात आहे, हम्म. आपल्याला आकार द्यायला येते, आकार देऊन घ्यायचं. हे सोपं आहे मग. सोपं आहे. मग तुम्ही इझी वे जाऊच नका. मी म्हणेल ते हे सोपं आहे. जे कस्टमर तुम्हाला म्हणतील माझं ब्लाऊज एकदम फिटिंगला करेक्ट आहे, जसंच तसं शिव, तेव्हा हे तरीका यूज करा. सोपं वाटलं असतं तर मग ह्याच्यात जास्त डोकं लावायचं लागणार. तेच म्हणाला मग मी. आणि ते कटिंग मी तुम्हाला म्हणलं बघा, मी तिला मी त्याच ते गाव मेथडचं सांगितली, ते लय सोपं वाटावं मला. तेच की मग आता बायकांचं हेच आहे, आपल्याला जे सोपं वाटतंय नाही ते बघायचं. परफेक्शन बघण्यात बाया. कसं कटिंग केलं तर आपण परफेक्ट बनतो, आपल्याला नॉलेज वाढते, ते सोचणार. जे इझी आहे त्याच्यातच पडायचं. आता इथं जास्त मोठं येत नाही हम्म. थोडं. ब्लाऊजच्या हिशोबाने. अर्धी. त्याचे छातीचं साईज हे. एकदम कमी आहे ना. 0.5 हा आपण त्याला छोट येते ना. हा 5. छोट येते आता ह्याचं पुढचं बायाचं. आता हे कपडा छोटा असल्यामुळे तुम्हाला ह्याला इकडे थोडं जॉईंट द्यावंच लागते शिवायला. ते जॉईन केले का ते cutting केलं त्यांनी करून दिलं. ठीक आहे ना. झालं. का? Line आता इथपर्यंत तर कळालं तुम्हाला. आपण इकडे 1.5 इंच वाढी लाव, इथं 1 इंच वाढी लाव. हम्म. आता आपण इथं किती उतरी लाव, पण 0.8. हा. आपल्याला आता इकडचं जे टक्स किती आहे ते 1.5 इंच आहे, हा. तर इथं आपल्याला फक्त 1.5 इंचच वाढवायचं खाली. हम्म. 1.5 इंच. हम्म. आता हे 1.5 इंच आहे म्हणून तुम्ही 1.5 इंचच म्हणलं लाव. हम्म. पण आता कधी कधी मोठे साईज राहतात बघा. हम्म. मोठ्या साईजला आता ह्यांच्या साईजला आपण इथून 1 इंच एक वाढतो. देतो, हा. 40 वाल्यावाला 1.25 इंच बी खाली जातो आम्ही. हम्म. तेव्हा बी इथं 0.8च वाढवायचं. हम्म. असा आकार दिसावा ना हा. त्याचा. तर आता समजा मोठे साईज वाल्याचं हे टक्स मोठं झालं हम्म. तर त्यांचा आकार असं जाते. हम्म. आता हे छोटं आहे म्हणून इक्वलच येणार तुम्हाला. आता हे हम्म. असंच येणार. आता हम्म. कळालंय. आता ह्यांचं थोडस, आता ह्यांचं आता 1 इंच खाली गेलं काय, इथं थोडस वरी जाते ह्यांचं. आता हे झालं पुरा. फ्रंट पार्ट रेडी आहे. हम्म. कळाले का नाही. हो, सगळं हो. सगळं तुमचं सेमच आहे. सेमच आहे. थोडस ह्याच्यामध्ये फक्त आपण जे तुमचे ब्लाऊज तुम्ही कटिंग केलं त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या बॉडी मेजरमेंटच्या अकॉर्डिंग केलं. हम्म. हे काय की आपण कपड्याच्या बघ झालं. जे बी वाढीला राहते ना त्याला कट करावंच लागतं. आपण आता इकडे जरा वेळ जास्त घेऊन तर क्रॉसपट्टी होऊन जाते की यालाच. हा. आता थोडं तुम्हाला जास्त. नाही, तुम्हाला हे समजलंय, पुरं हे समजलंय म्हणले मी तुम्हाला ना पण हे लय क्रॉस छोटंसं. पट्टी जी आहे पुढच्या फ्रंट पार्ट मध्येच क्रॉस पट्टी बी आपल्याला त्याच्या सोबतच निघाव. हे मेथड बी मला येत आहे. तुम्ही शिकव म्हटलं मी शिकवतो. तेच आता ह्याला थोडं आपण जास्त सोडायचं ना.